नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंद. तर आज आपण एका बेसिक व्हिडिओ पासून आपली जर्नी चालू करणार आहोत. काल आपल्या चॅनलवर एक पोस्ट सुद्धा पडली होती की शेड्यूल कमिंग सून. तो शेड्यूल कसा असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि नागपूर ग्रामीण, नागपूर पोलीस शहर याबद्दल सुद्धा डिस्कस करणार. सर्वात पहिले मी डायरेक्ट मुद्द्याकडे येतो आणि हा बेसिक व्हिडिओ होणार परत एकदा सांगतो की जर का तुम्हाला नागपूर पोलीसमध्ये, नागपूर शहर किंवा ग्रामीण मध्ये फॉर्म टाकायचा असेल तर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात धरा की नागपूर शहर किंवा ग्रामीण त्यांचे ग्राउंड सर्वात पहिले क्लिअर करते कम्पेअर टू अदर डिस्ट्रिक्ट. म्हणजे जर का पुणे किंवा मुंबईच्या कम्पॅरिझन मध्ये जर का तुम्ही नागपूरला टाकलं तर सर्वात लवकर क्लिअर करणारा शहर किंवा डिस्ट्रिक्ट जे आहेत ते नागपूर शहर किंवा ग्रामीण आहे. मागचा डाटा जर का 2 वर्षाचा अनालाइज केला तर मुंबई पुण्याचे ग्राउंड खूप लंबे चालले होते, पण नागपूरचं ग्राउंड लवकरात लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो. आता ज्यांची ही प्रॅक्टिस थोडी कमी आहे, माझा तरी अंदाज असा आहे की सल्ला असा आहे की त्याने अशा ठिकाणी फॉर्म टाकायला पाहिजे जिथं त्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला टाइम भेटेल. बाकी एक अंदाज जर का बघितला तर तुमचं ग्राउंड जे आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये चालू होण्याची दाट शक्यता आहे. आता जर का याच्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात, 100% आपला अंदाज बरोबर नसू शकतो. तांत्रिक अडचणी अशा येऊ शकतात, जर का फॉर्मची डेट वाढली तर होऊ शकते की तुमचं ग्राउंड लांब होईल. जर का निवडणुका मदत आल्या तर होऊ शकते तुमचं ग्राउंड लांबेल. आणि हे सर्व पोलीस आयुक्ताच्या हाती असते की वेळापत्रक कसं ठरवायचे, तर त्यामुळे सुद्धा येऊ शकतात. बाकी छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात. आता आपण वेळापत्रक बद्दल बोलू. वाटलंच तर मी तुम्हाला नागपूरच्या ट्रॅकचा व्हिडिओ, नागपूर शहर ग्रामीणचा ग्राउंडचा व्हिडिओ, शहरी ग्राउंडचा व्हिडिओ नक्कीच देऊ शकतो. बाकी नागपूर पोलीस यामधला मी तुम्हाला मॅक्झिमम प्रोव्हाइड करायचा प्रयत्न नक्कीच करेल येणाऱ्या जर्नीमध्ये, की ग्राउंड दाखवण्याचा प्रयत्न करेल, शहरी ग्राउंड ट्रॅक दाखवण्याचा प्रयत्न करेल. बाकी सगळं ग्राउंड वगैरे दाखवेल. भरती कशा प्रकारे होते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. आता आपण वेळापत्रकच्या मुद्द्यावर येऊ, जी की आपली काल चॅनलवर पोस्ट पडली होती की आपण जे वेळापत्रक आहे हे आपण एका आर्टिफिशियल इंटेलिजंट प्रो व्हर्जन थ्रू केलेलं आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंटला 2 ते 3 महिन्यात की 1600 मीटर ट्रॅक कसं करायचं, क्रॅक कसं करायचं, शॉर्टपुटच्या ट्रिक्स अँड टेक्निक्स कोणकोणच्या येतं, आणि 100 मीटरसाठी अशी कोणची प्रॅक्टिस केली पाहिजे की चांगल्यातले चांगले मार्क आपण घेऊ शकतो 2 ते 3 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये. तर हे तुमच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असते की सध्या तुमची स्थिती कशी आहे. पण तरी सुद्धा आपण एक येणाऱ्या व्हिडिओमध्ये वेळापत्रक नक्कीच प्रोव्हाइड करणार आहे, जे की आर्टिफिशियल इंटेलिजंट डॉक्टर थेरपिस्ट प्रो या व्हर्जन मधून आलेलं आहे. तर त्याची जी व्हिडिओ आपले शेड्यूल आहे ते थोडंसं हार्ड आहे, पण जर का कोणाला करायचा विचार केला असेल, कारण तर जर का ठरवलं जर सगळं काय होऊ शकते, तर मी तुम्हाला ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रोव्हाइड करेल. जर का तुम्हाला ते पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या येणारे व्हिडिओ याच कॉन्टेंटवरती असतील हे लक्षात ठेवा. तर भेटू आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.